जेव्हा जेव्हा आपल्याला ना अनिमंत्रित प्रभावाची लक्षणं दिसतात. आता ज्यांना आठवत आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. कुठली लक्षणं असतात ही? की अचानक थकवा, राग, चिडचिड हे सगळं जर तुम्हाला जाणवलं तर त्यावेळेस आपली आभा स्वच्छ करा. दुसरं अजून एक काय होऊ शकतं, आपल्याला आतून एक विचार येतो, संदेश येतो. त्यावेळेस पण जेव्हा माझ्या मनात असं विचार येईल ना की माझी आभा स्वच्छ करायची, लगेचच करायचं, कारण तो आपल्या उच्च स्वचा संदेश असतो. हं? तर ह्या दोन जे पॉइंट्स आहेत तर हे लक्षात ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला याबद्दलचा विचार येईल तेव्हा लगेचच एखाद्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यापुढे आला, तर आता ह्याचा कशाला चेहरा आला असं म्हणून न चिडता ह्याला हे कशाला आठवलं मला, असा विचार न करता तो चेहरा आपल्या डोळ्यापुढे ह्याच्यासाठी येतो की आपल्याला त्याला प्रेम आणि प्रकाश पाठवायचा, म्हणून आपला उच्च आत्मा काय करतो, त्या लोकांचे चेहरे समोर येतात ज्यांच्याबद्दल राग आहे. अशा त्यावेळी लगेचच त्यांना पण प्रेम पाठवा. वस्तू एखादं आपलं जुनं असं म्हणजे आपल्या घरी म्हणजे असं होतं की जुनं एक घरामध्ये आपल्या एक पाळीव प्राणी, पशु, पक्षी जे काही असतं, जे नाहीये आता, तर ते सुद्धा आठवतं बरं का अचानक. तर ते जर तुम्हाला आठवलं ना, तर त्याला सुद्धा प्रेम पाठवा. ते आपल्याला त्यावेळेस येतं कारण सबकॉन्शियस मध्ये ते आहे आपल्या. आणि असं जुनं काहीतरी जे आता अनेक वर्ष झालीत पण आपल्याला आठवण येते ना, तर त्यावेळेस लगेचच त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. तर जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये हे विचार येतात तेव्हा काय सांगितलंय की हृदयातून संपूर्ण सृष्टीला, ब्रह्मांडाला, डोंगर, नद्या जे काही तुम्हाला वाटेल आतून त्या सगळ्यांना प्रेम पाठवा. कारण ते प्रेम प्रत्यक्षात प्रसारित होत आहे आणि परत तुमच्याकडे येत आहे असा अनुभव करा. म्हणजे आपण जे काही बाहेर जाते, सृष्टीचा नियम आहे, जे तुम्ही देता ते येणार. आपण सतत कुणासोबत तरी बसून कुणाबद्दल तरी निंदा करतोय, गॉसिप करतोय, कुणाचा तरी द्वेष करतोय, तर आपल्याकडे एवढे द्वेषाचे अजून विचार येतील की आपण दिवसभर सगळ्या गोष्टीचा द्वेष करायला लागतो. आपण दिवसभर सगळ्यांची निंदा करायला लागतो. हे बघा ऑब्झर्व करून, कारण आपण ज्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, व्हायब्रेशन्स मध्ये आहोत ना, तेच आकर्षित करतो आपल्याकडं. सुवाहक असं जसं असतं ना, तर जसं आपण काय म्हणतो, लाकडाला हात लावतो करंट बसल्यानंतर ते बसत नाही, कारण लाकूड दुर्वाहक आहे. तसं तसं आपण सगळेजण ते सुवाहक आहेत, म्हणजे ती एनर्जी आपल्यातनं व्हायला लागते लगेचच सगळी. ज्याला हात लावू, ज्याचा विचार करू, ते सगळं आपल्याकडे यायला लागतं. म्हणून द्वेषाचा विचार ठेवायचा का बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरी गुण आठवायचे, विचार आठवायचे, हे आपल्यावर आहे. हा, पुढचा पॉइंट तोच आहे बघा. हा, स्वाती वाचू का? Yes. जेव्हा एखादा द्वेषपूर्ण विचार येतो किंवा जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुम्हाला दुखावले आहे किंवा तुम्हाला दुखवत आहे, तेव्हा क्षमा करण्याचा विचार आणि प्रेम पाठवा. झोपायला जाण्यापूर्वी तुम्हाला 2 अभ्यास करायचे आहेत, जे पाठोपाठ करा. ईश्वराच्या गुणांचा विचार करून आणि त्यांना स्वतःचे मानून त्यांच्याशी एकरूप व्हा. तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेम आणि क्षमा पाठवा. येस, तर आपण हे आत्ताच ऐकलं. तर द्वेषपूर्ण जेव्हा विचार येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी मला दुखावलंय, तेव्हा लगेच त्यांना आपण क्षमा करून त्यांना प्रेम पाठवा. कारण काल आपण बघितलं, क्षमाचं मूळ स्वरूप क्षमा नाहीये, क्षमा करणं म्हणजेच प्रेम पाठवणं. तर अशा कुठल्याही माणसाचा विचार आला की असं होतं ना, कुणी फोन उचलला नाही आपला, कुणी आपण त्यांना आपल्याला रिप्लाय दिला नाही, तरी एवढ्या एवढ्या गोष्टीवरनं आपण चिडतो. म्हणजे एक जरी घटना आपल्या मनाच्या विरुद्ध घडली, एवढंच जरी झालं की फोन नाही उचलला तरी लोक रागाला येऊन ब्लॉक करून टाकतात, किंवा अजून त्यांना काही हे झालं नाही की त्या ग्रुपमधून बाहेर जातात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरून आज लोक एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहेत की लोकांनी आपली सगळी ताकद दुसऱ्याला देऊन ठेवलीये. असं झालंय आज. तुम्ही बघा आपल्यामध्ये पण हे गुण आहेत का नाही, की आपण दुसऱ्यांनी जरी आपल्याला नुसतं साधं एवढं येता जाता काही म्हणलं किंवा दुसऱ्यांनी काही नुसतं जरी काही हे केलं, ते ह्याच्यावर फेसबुक किंवा त्या सोशल मीडियावर तर बापरे केवढं त्याच्यावर एवढ्या एवढ्या गोष्टीला लोक पकडत बसतात की तुम्ही असं म्हणलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही हे केलं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आनंद देणारी लोक तुम्ही बाहेर शोधताय. तुमचा आनंद बाहेरच्या लोकांवर आहे, बाहेरच्या वस्तूंवर आहे, बाहेरच्या परिस्थितीवर आहे. म्हणजे तुम्ही इतके कमकुवत आणि दुर्बल आहात की तुम्हाला कुणीही येतं आणि दुःखी करून जातं, कुणी येतं आणि तुम्हाला आनंद देऊन जातं. असे झालोयत का आपण?
आपला आनंद, आपले तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, आनंदाच्या डोळे आपल्या आत आहे ना सगळं. द हेवन इज विदिन. जीसस क्राइस्ट म्हणायचे, तुमच्या आतमध्ये सगळा स्वर्ग आहे म्हणतात ना. कुठे गेला तो स्वर्ग मग आपला? आपण सगळं काही बाहेर शोधायला लागलो. कुणी फोन नाही उचलला, कुणी काही नाही केलं, कुणी हे नाही दिलं, कुणी ते म्हणलं नाही. ह्या सगळ्या छोट्या गोष्टी, एक चुकीचं वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर गेलं की आपण दिवसभर नाराज होऊन बसतो, मूड गेला आमचा. इतकी ताकद आपण सगळी दुसऱ्याला का दिली? की माझा आनंद आणि माझं सुख आणि माझं दुःख माझी जबाबदारी, मी, माझा पर्याय आहे तो, मी निवडते, तो चॉईस माझा आहे. की समोरून काही असू दे, मी खुशीत राहणार, मी ईश्वराच्या प्रतिमेत राहणार, हा माझा निर्णय, माझा विचार आहे, माझा चॉईस आहे, माझी फ्री विल आहे ती. म्हणजे ह्याचा अर्थ काय? की आपण नुसतेच देशानी स्वतंत्र झालोय. खरी मोठी गुलामी तर आपण अजून करतोय आतमध्ये, आपल्या आपल्या विचारांची गुलामी. जे विचार सांगतात की बघ, त्या माणसाने तुझा फोन नाही उचलला, बघ त्यांनी रिप्लाय नाही दिला, त्याला काही तुझी कदर नाही, किंमत नाहीये तुझी. की बघ तू एवढं करते पण हे लोक असे बोलतात. आणि त्या एक गोष्टींवरनं आपण इतके नाराज होतो की आपला दिवस कसा चाललाय समजत नाही, आपलं वर्तमान असंच चाललंय. किती वय झालं तरी आपण असेच गेलेलं आहे आपलं सगळं आयुष्य, असं वाटतं मग. त्यामुळे किती एखाद्याला ताकद द्यायची, शक्ती द्यायची, जी माझी शक्ती आहे मी सगळी दुसऱ्यांना देऊन बसले. तुम्ही जे रिमोट बटन दाबतायत मी त्याप्रमाणे नाचतीये, हसतीये, खेळतीये, रडतीये, दुःख व्यक्त करते, जे तुम्हाला चॅनल वाटतं तुम्ही लावताय आणि मी त्याप्रमाणे माझा शो सुरू आहे, असा अर्थ झाला त्याचा. म्हणून जेव्हा आपल्याला असा विचार येतो, जरी द्वेषपूर्ण कुणाबद्दल राग वाटतो, तिरस्कार वाटतो, तेव्हा विचार करा की मी इतकी दुर्बल नाहीये की मी कुणाच्याही अशा विचाराने लगेचच नाराज होईल, किंवा कुणाच्या काही बोलण्याने, किंवा कुणाच्या काही अशा ह्याच्याने. तर हे किती आपण त्या विचारात अडकायचं, किती त्या विचारांना आपल्यावर स्वामित्व मिळवू द्यायचं, हा प्रत्येकाचा फ्री विल आहे. त्यानुसार आपला आपला दिवस कसा चाललाय, आपण किती अवेअरनेस मध्ये आहोत, किती विचार मला येऊन दिवसभरात रडवतात आपल्याला माहित पण नाही. सकाळची दुपार कधी झाली आपण विचारातच आहे. किती अडकलोत आपण, ह्याकडे लक्ष ठेवा. झोपायला जाण्यापूर्वी 2 अभ्यास आपले ठरलेले आहेत की ईश्वराच्या गुणांचा विचार करायचा, त्यांच्याबरोबर एक व्हायचं. हे अभ्यास सकाळी उठल्या उठल्या आणि झोपताना हे करणं अतिशय महत्वाचे आहेत. हे 2 अभ्यास जे दिलेत ते हे करायचेच करायचे रोज. जरी युट्यूबवरनं कोणी असे असतील की ज्यांनी युनिफाईड अजून ऐकलं नाहीये पूर्ण, माहित नाही, त्यांना पण मी आग्रह करेन, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही सुरू करा करायला. त्याच्यासाठी काही बार नाही की, म्हणजे त्याच्यासाठी नियम नाही की तुम्ही हे आता इथपर्यंत शिकणं. हे 2 अभ्यास असे आहेत की जे प्रत्येकाने, प्रत्येक मनुष्याने केले पाहिजे. की माझा ईश्वर आणि मी एक आहोत आणि त्याचे सगळे गुण विचार माझे. सोबतच मनामध्ये ज्या कुणाचा विचार येतो त्यांना प्रेम पाठवा, मोकळे व्हा. खूप प्रेम पाठवा आपल्या हृदयातनं. कारण ते जे फिरून येईल ना तुमच्याकडं, अचानक कुठल्या तरी रूपाने तुमच्या आयुष्यात प्रेम यायला लागेल. त्यावेळेस ते वाक्य आठवतं बाबाजींचं. बाबाजी म्हणतात, मग तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका की जेव्हा हेच प्रेम फिरून तुमच्याकडे येईल. हा, आता प्रेम देताना अशी भावना ठेवायचा नाही स्वार्थ, की मी हे मला मिळावं म्हणून देते. पण तुम्ही पाठवा, सृष्टीला पाठवा, सगळ्याला पाठवा, ते यायचं ते आपोआप त्याच्या मार्गाने येईल. येस. हा, या इथं तेच आहे पुढं. हा स्वाती ते. हा, हे अभ्यास दिवसभरात तुमचा वेगळा वेळ घेणार नाहीत, कारण हे फक्त विचार आहेत. तसंही तुम्ही सतत विचार करत असता. मात्र आता तुम्ही नेहमीच्या गोंधळलेल्या विचाराऐवजी असे प्रेमळ, उपचारपूर्ण, संरक्षणात्मक विचार करा. याआधी 7व्या धड्यात तुम्ही ईश्वराच्या विचारांशी सुसंगत नसलेल्या तुमच्या विचारांबद्दल उच्च आत्म्याशी संवाद केला होता. तुम्ही विचारांच्या त्या दोषांची यादी बनवायला सुरुवात केली होती, ज्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. लवकरच एक खात्रीशीर, सुरक्षित पद्धत तुम्ही सुरू कराल, जी चेतन व अवचेतन मनातल्या विचारांमध्ये सुधारणा करेल. या आठवड्यात तुम्ही अजून एक यादी बनवणार आहात. तुमच्या इच्छांची यादी. कोणत्या इच्छा तुम्हाला अनुभवायच्या आहे? हम्म.
तर हे आता जे आपण सराव वाचले की आपल्या ईश्वराच्या विचारांसोबत एक व्हायचं, प्रेम पाठवायचं, ह्याच्यासाठी आपल्याला काही वेगळा एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नाही. आपण स्वयंपाक करता करता सुद्धा म्हणू शकतो की माझे ईश्वर आणि मी एक आहे आणि त्याचे विचार माझे विचार आहेत, त्याचे गुण माझे गुण आहेत. तुम्ही बाहेर असताना सुद्धा जेव्हा कधी तुम्हाला आठवण होईल तेव्हा लगेचच ते विचार म्हणायचे मनामध्ये. जेव्हा कधी तुम्हाला असं डाऊन फिलिंग असलेला एखादा विचार आला, निगेटिव्ह आला, की लगेच ते वाक्य म्हणायचे. आणि लगेचच म्हणायचे की जो विचार आला ना निगेटिव्ह, आता समजा मी गाडी घेऊन ऑफिसला चालली आणि माझ्या डोक्यात आलं की आज माहित नाही जायला उशीर होतो की काय, किंवा असं काही पण एखादा नकारात्मक आला की अम, माझ्या ऑफिसचं आज काम नीट होतं का नाही, एखादी महत्वाची मीटिंग आहे, त्यावेळेस लगेचच तुम्ही त्या विचाराला, जो विचार आला ना, त्याला प्रेम प्रकाश द्या. की हा जो विचार आहे ना नकारात्मक आता माझ्या डोक्यात आला, त्याला मी प्रेम पाठवते म्हणा, त्याला प्रकाश पाठवते म्हणा. जिथून तो विचार तुमच्या आभामध्ये आलाय त्याला इमिजिएटली प्रेम देऊन त्याला बाहेर काढा. पुढे त्याला वाढणारच नाही ते, की हा जो कुठला माझ्या मनात अनिमंत्रित प्रभाव, निगेटिव्ह विचार आलाय, मी त्याला लगेच प्रेम आणि प्रकाश देते. आता हे करायला आपल्याला काही फार मोठा वेळ काढायची गरज आहे का? आपण दिवसभर विचारांमध्ये असतो, जसं आता आपण म्हंटल. तर फक्त त्याऐवजी असे विचार सुरू करा, की असे विचार की जे माझं आयुष्य चांगलं बनवतात, मला सकारात्मक बनवतात, मला उपचारपूर्ण म्हणजे काय हिलिंग देतात मला. जेव्हा मी चांगली वाक्य म्हणते, श्लोक म्हणते, मंत्र म्हणते, तेव्हा काय होतं? मला हिलिंग मिळतं. जेव्हा मी ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम, मी पोथी वाचते, मी जे काही करते उपासना, ज्या गुरूंची असेल, देवतेची असेल, किंवा मी ध्यान करते, रेकी करते, जे काही, त्याच्याने मला उपचार मिळतात. माझ्या घरातलं वातावरण जे आहे, तिथं जे विचार फिरतात, त्यांना मी उपचार देते, त्यांना हिलिंग देते. असं कुठलीही साधना आपण करत असू, हे सगळं आपल्या हिलिंगसाठी, उपचारांसाठी. उपचार म्हणजे काय, की ज्या अशा विचारांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या येतात, त्यांना आपण काय म्हणतो त्यांना, त्यांना सुधारण्यासाठी हे आपण उपचार पद्धती म्हणा किंवा जे काही नामस्मरण असेल, ते सगळं त्याचाच भाग आहे. तर ह्या पद्धतीने असे विचार आणा. दिवसभर आपण विचार करतोच आहेत, तर नको असलेले बिनकामाचे जे आपल्याला डाऊन करतायत, आपल्याला डिमोटिवेट करतायत, ज्याच्यातून आपलं आयुष्य खराबच व्हायला लागलंय, अशा विचारांपेक्षा असे विचार त्याला रिप्लेस करा आणि हे विचार द्या. म्हणजे ह्याच्यासाठी काही वेगळा वेळ आपल्याला द्यावा लागणार नाही. 7व्या धड्यामध्ये आपण विचारांमध्ये सुधारणा करणे हे ऐकलं, तर तिथं ईश्वरासोबत सुसंगत नसलेल्या अशा सगळ्या विचारांबद्दल आपण आत्म्याला विचारलं होतं, ज्याचं आपण काल घेणार होतो. ते कालचं आपलं सत्र राहिलं ना रात्रीचं, ते 7व्या धड्याचं होतं. म्हणजेच विचारांमध्ये सुधारणा करणे. 6वा धडा होता सत्यासहित क्षमा करणे. तर तिथं जे विचार होते ना, की जे आपण आत्म्याला विचारले होते, की हे उच्चस्व, तुम्हाला ते विचार सांग जे विचार त्रासदायक आहेत. ते विचार जे काही आले असतील, जसं मी सांगितलं, मला इनसिक्युरिटी हा विचार आला, की कुठल्या तरी तुझ्या आयुष्यात आता एका परिस्थितीमध्ये तुला उगाचच भीती वाटते, इनसिक्युरिटी वाटते, असा विचार मला माझ्या उच्चस्वनी त्या दिवशी मला सांगितला. तो विचार मी लिहून घेतला. तसं तुम्ही पण काहीतरी लिहून घेतले असेल, नसेल तर तुम्ही परत बसल्या बसल्या 15 मिनिटं जेव्हा सराव कराल, विचारा, ते बनवा. काय विचार प्रकट होत आहेत? कुठलाही लहान मोठा विचार असू शकतो किंवा एखादं दृश्य डोळ्यापुढे येऊ शकतं बरं का, जेव्हा तुम्ही विचाराल. असं विचारायचं की असं विचार सांग की ज्या विचारांमध्ये सुधारणा करायची गरज आहे. मग बघा काय विचार प्रकट होतो. ते विचार लिहून घ्या. हा, तुम्ही विचारांच्या त्या दोषांची यादी बनवायला सुरू केली होती, ज्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. आता लवकरच एक खात्रीशीर, सुरक्षित पद्धत तुम्ही सुरू कराल, जी चेतन व अवचेतन मनातल्या विचारांमध्ये सुधारणा करेल. या आठवड्यात तुम्ही अजून एक यादी बनवणार आहात, तुमच्या इच्छांची यादी. कोणत्या इच्छा तुम्हाला अनुभव करायच्यात. आता आपली युनिफाईडची वही छान, त्याला भरपूर लिहायला आपल्याला येणार आहे. आपले ते विचार आपल्याला कळले ज्याच्यामध्ये सुधारणा करायची. या आठवड्यात आपण आता काय लिहिणार आहोत, मला काय मिळवायचं आहे, माझ्या इच्छा काय आहेत, ते आता नवीन पेजवर सुरुवात करायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही सरावाला बसाल, आपल्याजवळ वही पेन घेऊन बसायचं. त्यावेळेस ते विचार प्रकट आपल्याला होतील, ते आपण लिहून घ्यायचे. आता त्याचं काय करायचं, त्या दोन्ही याद्यांचं, हे आपल्याला पुढे सांगितलं. हा हा स्वाती ताई. जेव्हा कधी जेव्हा कधी तुम्ही इच्छा आणि गरजांचा विचार केला, तेव्हा त्याकडे बहुतेक करून तुम्ही निम्नस्व
सोयीस्कर दृष्टिकोनातून पाहिले. तुमच्यात सर्वज्ञ बुद्धीच्या दृष्टीचा अभाव होता. बहुतेक वेळेला तुमच्या इच्छा, तुमचे आई वडील, तुमचे मित्र यांच्या सांगण्यानुसार किंवा कोणाचे तरी प्रेम आणि आदर मिळवण्यासाठीच्या होत्या. आज तुमच्या शांत वेळेत तुम्हाला जीवनात काय मिळवण्याचा दावा करायचा आहे याविषयी उच्च आत्म्यासोबत बोला. तुम्ही या शांत वेळेत स्थिर झाल्यावर आधी उच्च स्वकडून संकेत मिळवा आणि त्यानंतर म्हणा, हे उच्च स्व, कृपया मला माझ्या खऱ्या इच्छा सांगा. तुमच्या इच्छा लिहिण्यासाठी तुमच्यासोबत एक वही आणि पेन ठेवा. लक्षात ठेवा, इतर सर्व गोष्टीप्रमाणे तुम्ही सुद्धा ईश्वराचा विचार आहात. याचा अर्थ असा की विश्वातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत एक आहे. तुम्हीच त्या सर्व गोष्टी आहात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहात. म्हणजे आता म्हणून सर्व काही तुमच्या वापरासाठी वापरासाठी आणि आनंदासाठी आहे. तर आपण आता होत आहे 10:30 झालेत. एक 15 मिनिटं आपलं फक्त सेशन बाकी. आपण धडा उद्या घेऊ. एवढी काही आपल्याला आजच संपायचं अशी गडबड नाहीये. तर एक मिनिट, कुठे गेला? हा, आता ह्या आठवड्यामध्ये आपण आता सुरुवातीचा जो पाठ झाला, बाबाजींनी आपल्याला पुन्हा रिव्हिजन करून दिली की आपले अभ्यास काय आहेत, आपल्याला करायचं काय, हे सगळं आधी आपल्याला सांगितलं. ते चुकवायचं नाही, की आपण नवीन इच्छा काढतोय म्हणलं फक्त हृदयावर गेलोय आणि डायरेक्ट आपल्या उच्च आत्म्याला विचारलं आपण की माझ्या इच्छा सांग काय आहेत, हे असं न करता व्यवस्थित पहिली सुरुवात एक होऊन, आभा स्वच्छ करून, लॉक करून, प्रेम पाठवून, हृदयावर एकाग्र होऊन आपल्या उच्च स्वसोबत मग पुढे जाऊन आपल्या इच्छा विचारायच्या. मग काय तुम्ही तो जर सराव करायचा असेल की माझ्या विचारांमध्ये काय सुधारणा करायची, तो पण करा. ते विचार पण लिहून घ्या एका शांत सरावामध्ये, ते करा. त्याच्याबरोबर मग नंतर इच्छा विचारा. किंवा मग थोडा वेळ 15 मिनिटं सकाळी बसलात तेव्हा केवळ तुम्ही विचारांमध्ये सुधारणा विचारा. संध्याकाळी बसल्यावर इच्छा विचारा. दुपारी कधी पण जसा वेळ मिळेल. ह्याला काही लिमिट नाहीये. कधीही तुम्ही शांत बसू शकता, हे करू शकतात सराव. आणि हे असंच केलं पाहिजे, आत्ता इथंच हेच विचारलं पाहिजे असं पण काही नाही. तुम्हाला जर विचारांमध्ये सुधारणा, विचार मिळाले, प्रकट झाले, लिहून घेतले, त्याच्यानंतर त्याच वेळी तुम्ही इच्छा पण विचारा. मी फक्त तुम्हाला एक सांगते की ह्या प्रकारे तुम्ही कसंही करा, जे तुम्हाला छान वाटेल. कारण पहिलं काय सांगितलंय, जिथपर्यंत तुम्हाला आवडीनुसार बसा त्या शांत कालावधीमध्ये. नाहीतर बाहेर कुणीतरी हाक मारतंय, गॅसवर काहीतरी ठेवलंय, कुणीतरी आपल्याला कुठेतरी कामासाठी जायचंय, एक टाइम दिलेला आहे, गडबड आहे, अशा गडबडीच्या वेळेस नको. जेव्हा तुम्ही खरोखर रिलॅक्स असता, मागे घाई नसती, त्यावेळेस हे सराव करा. कारण हे शांत त्या कालावधीत करण्याचे सराव आहेत. नाहीतर मोबाईल वाचतोय, कोणीतरी बाहेर बोलवतंय, मुलं आहेत, अशा परिस्थितीत नको. म्हणून तुम्ही त्याला वाटलं तर 15-15 मिनिटं सकाळी, दुपारी अशा पद्धतीने पण त्याला प्लॅन करू शकता. तर जेव्हा कधी आता तुम्ही जेव्हा इच्छा आणि गरजा तुम्हाला कोणी विचारलं, तुला काय मिळवायचंय, काय पाहिजे, तेव्हा इथं जे वाक्य लिहिलंय त्याकडे बहुतेक करून तुम्ही निम्न स्वच्या दृष्टिकोनातून पाहिलंय. निम्न स्व म्हणजे आपण, शरीराच्या दृष्टिकोनातून. म्हणजेच काय, कुणीतरी शेजाऱ्यांकडे आहे, मला पण पाहिजे. कुणीतरी माझी कलिग आहे, माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे तिने ते मिळवलं म्हणून मला हे करायचं. असं म्हणजे की जे आपण एकमेकांच्या कॉम्पिटिशननी असेल किंवा तुलना असेल किंवा तो काही असा एक गुण जो आपल्या मानवी गुणांमध्ये आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलंय, की मग ती माझी इच्छा आणि ती माझी गरज, अशा पद्धतीने आपणही त्याला निर्माण केले स्वतःहून. तुमच्यात सर्वज्ञ बुद्धीच्या दृष्टीचा अभाव होता. बहुतेक वेळेला तुमच्या इच्छा आई-वडील, मित्र यांच्या सांगण्यानुसार किंवा कोणाचं तरी प्रेम आणि आदर मिळवण्याच्या होत्या. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. अंडरलाईन करून ठेवा. आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं हे वाक्य, माझ्यासाठी सुद्धा. की बऱ्याच वेळेला आपण लोकांना खुश करण्यासाठी, त्यांचा आदर मिळवण्यासाठी, की मी किती करते, मी किती हे आपण दाखवायला जातो आणि त्या सुद्धा इच्छा आहेत, की कशासाठी आपण सांगतो सारखं आपलं, की मला त्यांनी छान म्हणावं. पण जर तसं झालं नाही, तर सगळ्यात मोठं दुःख, अपयश आणि निराशा आपल्या नशिबाला येते. म्हणजे आपण त्यावेळेस इतक्या खोलवर जाऊन, लोकं ह्याच्यावरून डिप्रेशन म्हणतात ना ते, इतक्या खोलात जाऊन एक मानसिक त्रास
सहन करतात ह्याच गोष्टींमुळं, की अपेक्षा तशा पद्धतीच्या, की आपले आई वडील सांगतायत किंवा मित्र वगैरे सांगतायत, रिलेटिव्ह सांगतायत, की तू हे करायला पाहिजे, तुला हे असं म्हणून. मग ते एक प्रकारचं अ, आपल्यालाही वाटतं हा बहुतेक कदाचित मला पण हेच वाटतं असं म्हणून. पण तसं नाहीये. जेव्हा आपण शांत बसतो, आपल्या हृदयात जातो, आपली बुद्धी आणि मन आहे ना, ते खूप तुम्हाला वेगवेगळं आणून उभं करतं, पण हृदय नाही खोटं बोलत. हृदय हे अंतःकरण हे सगळ्यात शुद्ध आणि पवित्र जागा आहे. ते कधीच खोटं बोलत नाही आपल्याला. आपलं मन आपल्याला काय-काय सांगतं, बुद्धी काय-काय सांगते. कुठे-कुठे ऐकलेले असतात आपण गोष्टी, हे आहे, ते आहे. मार्केटमध्ये सध्या हे चालू आहे, ह्याच्यात पैसा भरपूर आहे. हे कर. ते चित्रकला करून तुला कोण पैसे देणार आहे? ते तसलं करून तुला कोण मिळणार आहे? हे ध्यान-बिन करून काय उपयोग आहे? हे असलं करून काय मिळणार नाही. हे असं जे सांगणारं आहे ते आपलं मन, बुद्धी, आपले घरचे कुणी असतील अशी लोकं. जे मला माझ्या ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात वेळ कसा जातोय मला कळत नाही. ही माझी आवड, छंद आपण त्याला म्हणतो. पण बरेच लोकं त्याच्याकडे बघत नाहीत तसं. ते म्हणतात, "हे काय पैसा मिळवण्याचं साधन आहे का? हे तर आवड आहे." पण माझी इच्छा तीच आहे, की मी तेच करावं. आणि ते हृदय सांगत असतं, "कर." म्हणून आपल्यात भांडणं होतात आतल्या आत. कारण बुद्धी, मन सांगतं, जे बाकीचे लोकं सांगतायत त्याप्रमाणे कर. जिथं जग चाललंय तिथं तू जा. प्रॅक्टिकल हो, प्रॅक्टिकल हो, प्रॅक्टिकल हो. असं. पण त्या प्रॅक्टिकल होऊन, होऊन, होऊन जे माझा दगड झालाय आणि मला त्याच्यात दुःखच दुःख आहे. माझी निराशा आहे. मला आनंदच नाही मिळत आहे. हे आपण बघत नाही, की पैसा मिळतोय, सगळं आहे, पण मला आनंद नाहीये. हे आहे आनंद अंतःकरणातला जो आहे तो हृदय आहे, जे कधी खोटं नाही बोलत. त्यामुळं तुमच्यात सर्वज्ञ बुद्धीच्या दृष्टीचा अभाव होता, असं म्हणलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही विचार केला, माझ्या इच्छा काय आहे? महिन्याला इतकं पॅकेज पाहिजे मला. हा एक विचार होता आपल्या मनात. इच्छा होती, जी वाईट नाहीये. पण ते पॅकेज मिळवताना माझा पूर्ण दिवस त्या ऑफिसमध्ये चालला. माझी दगदग सुरू झाली. घरातलं लाईफ सगळं डिस्टर्ब झालं. मला स्वतःसाठी वेळ मिळाला, खायला वेळ मिळेना मला. माझं शरीर इतकं भयानक पद्धतीने वजन वाढतंय, हे होतंय, त्रास होतोय, हार्मोन्सचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यातनं इतके प्रॉब्लेम सुरू झाले, की माझ्या आयुष्यातलं सुखच संपून गेलं. म्हणजे ही झाली सर्वज्ञ बुद्धी, की ज्या बुद्धीला हे पण माहितीये, की जितकं पॅकेज महत्वाचं आहे, जितका पैसा महत्वाचा आहे, तितकंच तुला तुझ्या स्वतःसाठी वेळ देणं महत्वाचं आहे. त्याचे सुख म्हणतो आपण, सुकून म्हणतो ज्याला, की ज्याला आपण म्हणतो, की मला जी शांतता पाहिजे आतमध्ये, थोडा वेळ स्वतःसाठी बसायचंय, की दिवस कुठे संपतोय, आठवडा सोमवार ते शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी असेल समजा. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सर्वज्ञ बुद्धी आहे. जी सर्वज्ञ, जिला सगळं माहितीये, की तू एकच भाग बघतीयेस बाई, फक्त एवढंच बघतीयेस. आणि फक्त पॅकेज बघूनच किंवा हेच बघूनच आपण जर जॉइन करू, पण तिथून माझे अनेक गोष्टी मागे पडतात. त्याच्या उलटं पण असू शकतं. आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपण ते बघितलं पाहिजे, की कशात आनंद मिळतोय. केवळ बुद्धीनेच मी विचार करते का? खूपच प्रॅक्टिकल आहे का? म्हणून आपल्याकडे म्हणतो ना आपण स्त्री तत्व, पुरुष तत्व, शिवशक्ती ह्या दोन्हीचा बॅलन्स असणं, संतुलन असणं गरजेचं आहे. जास्त जेव्हा आपण प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल जेव्हा आपलं पुरुष तत्व वाढतं, तेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देणं, नर्चर करणं, मला काय आवडतं ह्या गोष्टी कमी होतात. फेमिनाईन आपली जी आहे साइड आणि त्यावेळेस मग आपण खूप त्रास होतो त्याचा वेगळाच. आणि ह्या दोन्हीचं ते संतुलन करून चालणं गरजेचं आहे. म्हणून इथं म्हटलंय, की आपण फक्त एकाच गोष्टी बघतोय, पण दुसऱ्या गोष्टीचा अभाव आहे. मग आपले आई-वडील सांगतायत, कुणीतरी सांगतायत, कुणाचं तरी प्रेम, आदर त्याच्या मागे पळायचं. ती इच्छा माझी पूर्ण व्हावी, मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. मी जोपर्यंत मला नाही रिस्पेक्ट देते स्वतःला, माझ्या आत्म्याला समजून, तोपर्यंत बाहेरच्या लोकांकडनं मी का अपेक्षा करायची? किती जण तर म्हणतात, "आमच्या घरात ना आमच्याशी हे बोलत नाहीत ताई, काहीतरी सांगा उपाय." कशाला मागे पळताय तुम्ही? कशासाठी मागे पळताय? आधी स्वतःवर काम करा. मागे न पळता ते येऊ दे आपल्याकडं. आपोआप येईल ते जेव्हा यायचंय तेव्हा. हे आहे, की जेव्हा मला वाटतं, की माझी इच्छा आहे, की माझी सगळी नाती सगळेजण माझ्याशी प्रेमाने बोलावेत. असं नाही होत. असं होत नाही. का आपण कुणावर जबरदस्ती करायची, की ह्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं, यांनी मला आदर द्यावा. कशाला अशा अपेक्षा करायच्या आणि का अशा इच्छा करायच्या? म्हणून हे इतकं डोळे उघडणारा धडा आहे, की कुणाचं तरी प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी हे सगळं आपण करतो. कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं, कुणीतरी मला रिस्पेक्ट द्यावा, ह्या गोष्टींसाठी आपण मागे पळतो, पळतो, पळतो त्या गोष्टींच्या. पण त्या आपल्या इच्छा नाहीयेत. मी स्वतःला प्रेम करतीये का? मी स्वतःचा आदर करते का? हे आधी आपण बघून
त्या गोष्टी निसर्ग नियमावर सोडून द्याव्यात. आज तुम्ही शांत वेळेमध्ये जीवनात तुम्हाला काय मिळवायचं ह्याचा दावा करायचा आहे, याविषयी उच्च आत्म्यासोबत बोला. शांत वेळेत स्थिर झाल्यावर उच्च स्वकडून संकेत मिळवा आणि म्हणा, हे उच्च स्व, मला कृपया माझ्या खऱ्या इच्छा सांगा. आणि मग त्या तुम्ही लिहून घ्या. लक्षात ठेवा, इतर सर्व गोष्टींप्रमाणे तुम्ही सुद्धा ईश्वराचा विचार आहात. याचा अर्थ असा की विश्वातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत एक आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. आपण शांत बसलो, आपला सगळा आभा वगैरे सगळं स्वच्छ केली, सगळं झालं की मग म्हणा की माझ्या इच्छा काय ते सांगा. मग त्या लिहून घ्या. आणि मग हे लक्षात येऊ द्या की आपण त्या इच्छांना मिळवण्यासाठी पात्र आहोत. हीच ब्लॉकेज आहे मोठी. मी जे काही इच्छा करते, मला काही मिळवायचं समजा, तर ते मिळवण्यासाठी मी पात्र आहे. डिझर्व्ह करते मी. मी सुद्धा त्या ईश्वराच्या विचारातून प्रकट झालेली आहे. ह्याचा अर्थ असा की विश्वातल्या प्रत्येक गोष्टीसोबत मी एक आहे. ठीक आहे. ज्या लोकांच्या मागे मी पळती की ह्यांच्याकडून मला प्रेम मिळावं, आदर मिळावा, मी त्यांच्यासोबत ऑलरेडी एक आहे. त्यांच्यासोबत मी एक आहे. हे केवळ जे सुरू आहे आता आपल्यामध्ये, जे काही टेन्शन आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत, हा विषय वेगळा आहे. हे जे आहे ते आपल्याला काहीतरी शिकवत आहे, काहीतरी एक सिच्युएशन आहे जी आपल्याच विचारांनी आपण क्रिएट केलेली. जे काहीतरी आपल्याला शिकवत आहेत की तू स्ट्रॉंग हो. तू बाहेरच्या प्रेमावर अपेक्षा धरून बसू नको. हेच तुझा धडा आहे ह्याच्यामध्ये. म्हणून जी लोक पुन्हा पुन्हा दुसऱ्यांच्या मागे खुश करण्यासाठी पळतात की यांनी मला हे करावं, यांच्याकडनं, त्या लोकांच्या समोर त्याच पुन्हा पुन्हा सिच्युएशन येतात की सगळी लोक ते करून सुद्धा लोक पळून जातात त्यांच्यापासून आणि त्यांच्यावरच उलटतात. कारण त्यांचा धडा तोच आहे की कुणावरही आपलं सुख डिपेंडंट ठेवायचं नाही. जे काय आहे ते आपल्या आतमध्ये. कुणीही बाहेरची व्यक्ती, बाहेरची वस्तू, परिस्थिती मला आनंद देऊ शकत नाही. आपला आनंद दुसऱ्यावर ठेवायचाच नाही. हाच धडा आहे माझा तिथं. म्हणून ते तसं होतं ना. मग ज्यावेळेस इथं बाबाजी सांगतायत की विश्वातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत एक आहे. तुम्हीच त्या सर्व गोष्टी आहात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हीच आहात. म्हणजे दोन्ही, म्हणजे मीच त्या गोष्टी आहे आणि ते सगळेजण पण मीच आहे. माझ्यात त्यांच्यात सगळ्यात एकच अंश आहे. असा त्याचा हे हेतू आहे सांगायचा या वाक्याचा, की आपण सगळे तत्व, सगळे सगळे एकच आहोत. सजीव निर्जीव, ज्या कॉम्प्युटरवर, मोबाईलवर तुम्ही बघता, हे सगळं काही तुमच्या आतलंच तत्व आहे. कारण ते आलंय कशातून सगळं, सगळ्या व्यक्ती, सगळं सृष्टी कशातनं निर्माण झाली? ईश्वराच्या एका विचारातून. म्हणून असं म्हणलं गेलंय. तर आपण आज इथंच थांबू. हे फक्त 2-3 वाक्यात खालची तेवढी संपवते की नको हे उद्याच घेऊ आपण, कारण ह्याच्यामध्ये बरंचसं आहे की जे सांगितलं गेलंय ते. तर इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. तर लक्षात ठेवा की आपल्याला उच्च स्वकडनं आपल्या इच्छा आता या आठवड्यामध्ये मागतोय आपण. त्यासाठी सराव सुरू ठेवा हृदयातला. उद्या आपण पुढे जाऊ अजून आणि मग समजून घेऊ पुढचा एक पार्ट जो मेन जे झालेलं आहे आता की इच्छा मागायच्या कशा. त्याच्यानंतर बाबाजींनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या ह्याप्रमाणे अजून इंटरेस्टिंग आहेत, ज्या आपल्याला महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. रोज आपण त्या समजून घेऊन सुरू करू. आपल्याला त्याच्यामध्ये बदल पण जाणवतील. अशी सगळी सत्य आपल्याला ह्या धड्यामध्ये सांगितली. तर ह्याच नोटवर आपण सगळेजण थांबू. जे काही जितका काही धडा आपला झालाय तो मी आपल्या ग्रुपवर शेअर करते. जरूर वाचा उद्या सकाळी, दुपारी, कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. प्लस तो बाकीचे पण सराव सुरू ठेवा. प्रेम पाठवण्याचा, ईश्वरासोबत एक होण्याचा. आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या ईश्वराला, आपल्या उच्च स्वला, आपल्या स्पिरिटला, आपल्या उच्च स्वला आभार माना. त्याला प्रेम द्या, त्याचे थँक्यू म्हणा आणि स्वतःवर प्रेम करा. ठीक आहे. आपण कुणासाठी, कुणावरही डिपेंडंट राहू नका. हे जितकं आपण लवकर समजून घेऊ, तितके आपण सगळ्या अपेक्षांच्या आणि सगळ्या दुःखाच्या ओझ्यातनं मुक्त करून घेऊ स्वतःला. कारण आपण सगळेजण कसेही असलो कुठल्याही पॉइंटला, तरी सुद्धा आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत आहोत, परिपूर्ण आहोत प्रत्येक क्षणाला. हे विसरायचं नाही. आणि ही वाक्य सतत म्हणायची. ही वाक्य सतत का म्हणायची, एवढी आठवण बाबाजी का करून देतात? कारण जे काही मी विश्वास ठेवते ती माझी रियालिटी बनते. तुम्हाला तुमची रियालिटी कशी पाहिजे ती तुम्ही ठरवा. मी माझा मार्ग निवडला की युनिफाईड माझी रियालिटी, आणि मी त्याचप्रमाणे जगणार हे मी त्याच वेळेस ठरवलं. आणि त्याच्यासारखं सुख नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला हे अगदी खात्रीने सांगू शकते
की तुम्ही ह्याला मानलं की बाबाजी सांगतायत तेच माझ्या आयुष्यात आता सत्य आहे, आणि त्याप्रमाणेच तुम्ही सुरू केला तुमचा रोजचा प्रॅक्टिस, तुमचा सराव, तुमचं वास्तव बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आपोआप जाणवेल की माझ्या आतमध्ये ते लोकांना सुद्धा नोटीस करायला लागतील लोक, की ह्यांच्यात काहीतरी बदललंय, काहीतरी बदललंय. आणि ते बदल झाल्या म्हणून आपण ओरडून सांगायची गरज नाही. लोक आपल्यात नोटीस करायला लागतात ह्या गोष्टी. इतके आपण स्वतःच्या पॉवरमध्ये येणं, शक्ती ओळखणं स्वतःची. आपला ऑरा आपोआप चेंज होतो जेव्हा आपण सारखी आपली आभा स्वच्छ करतो, लॉक करतो. आभा स्वच्छ केल्यावर लगेचच मी खूप उत्साहात एकदम आनंदात झाले असं होत नाही बरं का. कारण एकदा मला कुणीतरी विचारलं होतं, की माझी आभा स्वच्छ केल्यावर पण मला वाईट वाटतंय. मला अजून पण थोडंसं निराश वाटतंय. मग तुम्ही ती पुन्हा एकदा आभा स्वच्छ करा, पुन्हा एकदा लॉक करा. तर हे आपली एनर्जी सेटल होण्यासाठी ह्या रियालिटीमध्ये, आपण नवीन रियालिटीमध्ये चाललोत आता. बाबाजी आपल्याला एका नव्या आयुष्यात, एका वास्तवात घेऊन चाललेत. जे आपण इतके वर्ष जगलोय, ते सगळं मागं पडतंय आता. आणि आपण एका नव्या, ह्याला म्हणतात क्वांटम जम्प. ह्याला म्हणतात क्वांटम जम्प. म्हणजे काय? इतके दिवस माझं सत्य वेगळं होतं. मला वाटायचं कुणीतरी देव येईल, गुरु येतील, माझी मदत करतील, मला या संकटातनं काढतील. कुणीतरी बाहेरच्या व्यक्ती मला खुश करतील. त्यांनी छान म्हणले की मी खुश, त्यांनी दुःख दिलं की मी दुःखात. आता माझं सगळं बदलतंय. आता मी आतमध्ये इतकी खुश आहे, इतकी आनंदात आहे, की कुणी म्हणो किंवा न म्हणो, मी माझ्या माझ्या दुनियेत मी खूप खुश आहे. आतमधून आनंद वाहतोय, हृदयातून प्रेम वाहतंय. आता जी लोक मला त्रास देतात त्यांच्याबद्दल मला जास्त प्रेम वाटतंय. हे बदल आपण बघू येणाऱ्या काळामध्ये. आणि तुम्हाला वाटेल की हे बदल खरोखर बदल आहेत का? हे सर्वोत्तम बदल आहेत. ह्यासाठी सगळ्या संस्था काम करतात. ह्यासाठी. तुम्ही बघा कुठल्याही संतांचं किंवा जे आपले जे आहेत आता, त्यांच्या सगळ्यांचं ऐका. ह्याच्यासाठी ते काम करतायत, की लोकांचं अंतःकरण शुद्ध, त्यांच्या स्वभावामध्ये बदल, त्यांच्या व्हायब्रेशन्समध्ये बदल, ह्यासाठी काम करतायत, जे आपण युनिफाईडमध्ये सहजपणे मिळवणार आहोत. सहजपणे म्हणजे सरावानी. प्रॅक्टिस तर करायचीच आहे आपल्याला. पण इतकं सोपं आहे हा सराव. अशी काही वाक्य सांगितली बाबाजींनी सत्य, की जी म्हणून म्हणून माझं हृदय कधी पलटून जाईल ना मलाच समजणार नाही. आणि जे आज दुःख वाटतंय, मे महिना 2026, जेव्हा आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपली युनिफाईड संपवू आणि त्यानंतर पुन्हा सराव सुरू ठेवू, त्यावेळेस ही आत्ताची दुःख नसणार आहेत. ह्याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्हाला जे आत्ता दुःख वाटतंय ना, त्यावेळेस तुम्हाला दुःख वाटणार नाही ते. जर प्रामाणिकपणे आपण हे सराव आपल्या आयुष्यात सारखे उतरवले, बाबाजींना आठवलं, बाबाजी काय सांगतात, या सत्याला आठवलं, युनिफाईड आठवलं, आणि जेव्हा जेव्हा आठवण होती तेव्हा प्रेम आणि प्रकाश पाठवला, तर जरूर हे बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. तर आपण सगळेजण ह्याच नोटवर थांबू. सगळ्यांना शुभरात्री, प्रणाम. खूप प्रेम आणि प्रकाश. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.